मंगळवेढ्याला मुक्काम केलं सोमराया पाटील. त्या वक्ताला मंगळवेढा गाव आहे का नाही त्याला मंग्यान हट्टी म्हणत होती. मंग्यान हट्टी. मग हे गाव कुठलं म्हणलं. तिथले लोक म्हणलं अरे बाबा हे गाव मंग्यान हट्टी आहे म्हणलं. असं नाही ह्या गावाचं नाव आपण बदलून ठेवायचं म्हणलं. काय ठेवायचं. मंग्यान हट्टी म्हणायचं नाही. मंग्यान हट्टीला मंगळवेढा असं म्हणा. ठीक आहे म्हणलं. तेव्हापासून मंग्यान हट्टीला मंगळवेढा असं नाव नोंद केली. पुढं शिगी मठ लागली. ही कुठलं गाव आहे म्हणलं सोमराया पाटील. अरे बाबा ही शिगी मठ आहे म्हणलं. हिला शिगी मठ म्हणायचं नाही शिरडोन म्हणायचं. हिला शिरडोनच म्हणा लागले. आणि ही गाव कुठलं आहे पुढे गेलं. ही जतीन नारायणपूर आहे म्हणलं. ही जतीन नारायणपूर बंद करायचा. हिला जतीन नारायणपूरला हुलजंती म्हणायचं. पुढे गेलं चाणकरायण कोटी गाव गाठ पडला सोमराया पाटलाला. चाणकरायण कोटी हे कुठलं गाव आहे रे बाबानो. हे चाणकरायण कोटी आहे मला. चाणकरायण कोटी म्हणायचं नाही हिला चर्चन म्हणायचं. बघा बारामती गाव 12 गाव मोडलं. बारामती केलं. 13 गाव मोडली. 13मती केलं. पुढं अनेक गाव बदलत त्या वक्ताला सोमराया गेलं. हिंचं ओचकुली बाळूमामांच्या हिने पाटील होत. पुन्हा हिंच्या ओचकुलीमध्ये सत्या पाटलांचा ओचकुलीमध्ये सोमरायांचा ओचकुलीमध्ये सत्यापा पाटील जन्माला आला. सत्या पाटलांचा धाकटा भाऊ मायाप्पा पाटील. ही सत्यापा पाटील जन्माला आली. हिंचं ओचकुली गेली बघा. एक सोमरायाचा पाटलांचा बारामतीकडे राहिली आणि त्यांचा बलकीतलं एकटा सत्या पाटलांचा वडील मायाप्पा पाटील हिने गेलं लिंबाळ गावाला. वारती लिंबाळ ही इजापूर जिल्ह्यामध्ये आहे. तिकडं गेल्यानंतर माया पाटलाला 2 पोरं झाली. एक सत्याप्पा एक मायाप्पा. त्या वक्ताला असं आप्पा म्हणून नाव ठेवायचं. आता काय गाजलंय अनेक नाव ठेवत्यात. डीजे आला का नाही कणा 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 नात्या असले लोक आता आलेले आहेत. म्हणताना या सत्या पाटलाला सत्याप्पा पाटील म्हणून नाव ठेवली. सत्याप्पा पाटील मोठं झाल्यानंतर त्याच गावातले एक लग्न केलेला मायाप्पा बारक होत. ही सत्याप्पा पाटील धर्मपत्नी लक्ष्मीला घेऊन यांचं वारती लिंबाळ गाव सोडलं आणि इजापूर पाशी नागठाण गाव आहे. नागठाणला आलं. नागठाण बी सोडलं. जालगेरी लागली. जालगेरी बी सोडलं. सिद्धापूर लागली. सिद्धापूर बी सोडलं. आरकेरी लागली. असं बरचसं गाव लागली. आरकेरी पासून पुढे आलं डोमनाळ लागली. डोमनाळ बी सोडलं. इजापूरला आलं. इजापूर बी सोडलं. इजापूर आपली हावे रोडला त्वरवी म्हणून गाव लागली. त्वरी गावाला राहायला आलं सत्याप्पा पाटील. त्वरवी गावापासून हे बाळाप्पा पाटील सत्या पाटलांचा मुलगा बाळाप्पा पाटील. त्वरवी गावापासून पुढं वनवाड लागली. असं केलसंग वनवाड केलसंग गोट्याळ सावळगी गोट्याळ घाटे तोगलबागी चिखली जमखंडी रबकाई बनटी मुरुळ मालिमपूर असं यरगाटी कवताळ मानवी मशिगी या ठिकाणी या मार्गेवर या बेळगावला गेलं. बेळगावला जाऊस तर बाळाप्पा पाटलाला एक बी संतान झाली नाही. 22 वर्ष बाहेर निघाली. बरस गाव राहिली राहून दे. बेळगावला गेल्यानंतर यांचं काय रे काहीतरी आता पोटासाठी काहीतरी केलं पाहिजे राबलं पाहिजे काहीतरी करायचं. असं करता करता नवरा बायको बेळगावला राहिली. एक दिवशी असं विचार आलं की आता आपण बेळगाव सोडवा म्हणून चंदगड बाळीकुंदुर्गी सुलगाड या मार्गेवर पचापूर अंकलगी पाऊग कानशगिरी कोळवी बेंचनमडी गोकाकला येऊन टोकली.
गोकाकला आल्यानंतरच एक मुलगा जन्मला याचने बाळा पाट्याला, त्याच नाव मायाप्पा पाटील. मायाप्पा पाटील जरासा मोठा झाल्यानंतर गोकाक गाव बी सोडलं हिने. गोकाक पासन हिने गटाप्रभा नदीच्या पलीकडं आरबावी गावाला आली. आरबावी गावाला आल्यानंतर आरबावी गावामध्ये होतं मारुती मंदिर. त्या मंदिरला असं अनेक पुजारी नव्हती. बाबा तू कुठला आहे रे म्हणली गावकरी पंच कमिटी. मी लई लांबचा आहे हो, मला कुठं बी म्हणजे असं सुखी करता करता आलो, मी इथं स्थानिक राहणार आहे. ठीक आहे म्हणलं, तुम्ही नवरा बायको तुमचा मुलगा घेऊन जावा, आम्ही जागा दाखवतो इथं थांबा आणि आमचा मारुती देवाला आरती पूजा करणारा कोण आहे हे एवढं तुम्ही सेवा करा म्हणून त्या माया पाटलाला ते गावकरी त्या मंदिर ताब्यात दिली. आरबावी गावातलं मारुती मंदिर ताब्यात दिली. पुन्हा मायाप्पा पाटील असं आरती करायचं, पूजा वगैरे ना असं करायचं. हिंचं रान नव्हतं, काय नव्हतं, लई लांबनं आलेली हिने. मक्का त्या सीजनला मक्कांच्या सुट्टी निघली, मक्का मोडायला जायचं, सुट्टी करायचं आपलं बाय. असं करता करता मायाप त्या गावात मोठं झालं. मायाप्पा माझी बाळू पाटलांचा मुलगा. बाळू पाटलांचा मुलगा मायाप्पा आरबावी गावामध्ये मोठं झालं, वय 22 निघाली. मग मायाप्पाच्या वडील बाळाप्पा पाटील विचार केलं, चला आता आपला पोरगा मोठं झालाय, काय तर प्रयत्न करवायचं, लग्न करून टाकवा. म्हणून चिकोडी तालुक लास्ट कर्नाटक बोंडीवर असणारा आपनटी गाव, त्यालाच म्हणतात आप्पाजी वाडी. आपनटी गावाला अनेक 14-15 पंच मंडळी गेली आणि त्या ठिकाणी असा अंदाज काढली तर मुलगी आहे काय, असं अगोदर अंदाज होती या म्हणून सांगितली होती. बघायला गेली, या सुंदरा देवी बारकी होती माझी. हिंच बी एक 15 ते 16 वय होतं सुंदरा देवीला. दाखिलं तेव्हा असं नवरा बघायला जायत नव्हती त्या काळात. गावातली 14 पंच आई वडील यस केलं यस. मग हिने जाऊन बघितलं, बाळा पाटलाला आनंद वाटलं. अरे बापरे, काय मुलगी आहे. ह्या मुलीला जर माझा मुलग्याला जर करून घेतलं, या सूर्य चंद्र असं वर्ग उजेड पडलं म्हणलं. आप्पाजी वाडी हालशीतनाथाच्या मंदिरात उभा राहणं. कोण? माया पाटलांचं वडील बाळाप्पा पाटील. ठीक आहे म्हणलं, चांगला मोत बघितलं. मायाप्पाच आणि सुंदरादेवीचं लग्न आरबावी गावामध्ये झाले. ही आरबावी बेळगाव जिल्हा, तालुका गोकाक आणि गोकाक पासून लिपाणी शंकेश्वर हायवे रोडला ही आरबावी गाव आहे. आरबावी गावामध्ये लग्न झाली. सुंदरादेवी नांदायला आली. झाल्या पेटायला तसा असं 4-5-6 महिना काळ उठून गेली. मायाप्पा त्यांचं धर्मपत्नी म्हणजे बाळाप्पा पाटील यांनी समाधी तिथंच घेतली. कॅसेट मध्ये काय बी सांगितलं, समाधी ह्यांचा कुठं झाली? आरबावी गावात. मग सुंदरादेवी नांदायला आली. मायाप्पा म्हणा लागली, आम्ही लहान असताना आमचं लग्न झाली, आमची आई बी वारली, वडील बी वारले, आपल्याला बुद्धी कोण सांगणार, कसा प्रपंच करावा, कसा कोणासंग बोलावा आपल्याला नाही समजत म्हणली. कसं तर करावं आता, शेवटी देव आहे म्हणला आणि प्रपंच आरबावी गावामध्ये चालू झाली. असं चालू करता 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 सुंदरा देवीला आणि मायाप्पाला एक मुलगी झाली आरबावी गावात. तिचं नाव गंगोताई म्हणजे गंगोबाई. या गंगोबाई जन्मल्यानंतर 1-2 वर्षाने एक पोरग जन्मलं. तिचं नाव बैरू. ह्याचने सुंदरा देवीला आणि मायाप्पा पाटलाला आरबावी गावामध्ये गंगूबाई आणि बैरू ही 2 पोरं झाल्यानंतर त्या गावकऱ्याशी त्या मायाप्पाला जरासं वांधा झाली. काय तर जरा तंटा आली. ते म्हणलं तुमच्या गावात राहायचं मला गरज नाही, बघूया कुठं देव नेईल तिथं जातो. म्हणून गंगूबाईला बैरोला घेऊन आरबावी गाव सोडून लिप्पानी रोड धरून हे बघा कुरब्यात लागलं.
हा शिंदी कुरब्यात शिड्यान लागलं शिड्यांपासून बेलद बागेवाडी लागली बेलद बागेवाडी सोडलं कपूर लागलं नागर मुनोळी लागली नागर मुनोळी पासून उंबराणी उंबराणी पासून चिकोडी चिकोडी ती चिंचणी चिंचणी पासून गळतगा सदलगा गळतगा गळतगा पासून अक्कोळला गेली अक्कोळ गावाला गेल्यानंतर 3 वर्षांनाच बाळूमामा जन्माला आला बाळूमामा लहान म्हणतात बाळूमामा लहान नव्हता बाळूमामा मधला आहे बाळूमामांचा थोरला भावांचं नाव भैरू बाळूमामांचं धाकटं भावाचं नाव भीमाप्पा मधला बाळाप्पा बाळाप्पा त्यो जगाचा बाळूमामा झालं बाळूमामा जन्मला बघा त्या दिवशी वार सोमवार होत 1892 ला वार सोमवार दुपारी 4:24 हा भगवान गरीब कुटुंबा काय नव्हतं गुंठात जमीन नव्हतं दुसऱ्यांच्या जाग्यावर होती तसल्यांचं बारक झोपडी मध्ये बारक एक छपरा हा भगवंत जन्माला आला त्या दिवशी वार सोमवार होत दवादशी होती रविवारी एकादशी होती एकादशी माझी पांडुरंगाचा कास बघत होती सुंदरादेवी रविवार उपास होती सोमवारी 10 वाजता बारसं सोडलं उपास सोडलं सगळं झाली 2 वाजता जरासा सुंदरादेवीला तासर वाढली 3 वाजता जरासा कळ मारा लागली बरोबर 4 वाजले 4 वाजून 24 श्री संत सद्गुरु जगाचा मामा आपला बाळूमामा सुंदरा देवीच्या उदरानं जलम घेतला बघा त्या दिवशी अक्कोळ गावाला हाय असं उजीड पडली हो अक्कोळ गावाला आता इथं कसं उजीड आहे आता गावाला उजीड पडलं काय त्या सुंदरा देवीच्या पोटाला आलेली बाळ चमका लागलाय म्हणे हा असा हा म्हणून तर वारा पसरली आई गलीतलं आई बाई सगळं लोक बघायला लागली मुलाला असं ना कसं सोन्यासारखं इस्तूत घातलं तर बाजायचं नाही पायानं फेकून हाणलं तर मरायचं नाही असलं बाळ जन्माला आला सुंदरा देवीला मग सगळं झाली बारसं गाठली हिंचा एक अगोदरचा एक नेम नाव ठेवताना आपला आजोबा पंजोबा ही काय जुन्या काळातल्या नाव होती ती ठेवायचं पद्धत होती बाळूमामांचं आजोबा बाळाप्पा पाटील होत त्या बाळाप्पा पाटलाचं नाव बाळूमामाला बाळू म्हणून ठेवलं बाळूमामा पुढं मोठं व्हायला लागलं मोठं व्हायला लागलं कुल्यावानी वागायचं येड्यावानी वागायचं कोणासंग बोलायचं नाही एक झाड भेटलं त्या झाडाला बसायचं समाधी लागल्यावानी एखादं मोठं दगडाला फेकून बसायचं डोळा जागायचा 12 तास 12 महिना 24 तास विठ्ठल 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 असं नाम स्मरणी करायचं ते भगवंत सेकंडला पंढरपूर युट्यूब हा आपला कमरावर हात टाकून बाळूमामांच्या समोर उभा राहायचं बघा बाळूमामा विठ्ठल म्हणलं का नाही विठ्ठल समोरच उभा राहायचं बाळूमामा डोळं उघडून बघितलं साक्षांत पंढरपूर युटोबा पुढं असायचं असंच चमत्कार करायला लागला लोकाला ते बघू वाटलं नाही काय त्या सुंदरी त्या मायापाचा सुंदराचा काय मुलगा एवढा आहे बाळ्या काट्यावर झोपतोय हीच माझी गादी म्हणतोय ही माझं खुर्ची म्हणतोय झाडपाला खातोय शेळ्या मेंढ्या खातोय मी मेंढ्यात मी ती आहे ही आहे अनेक काय तर बोलतोय म्हणून लोक त्याला येड कोळ्या बाळ्या म्हणा लागले अक्कोळ गावातली लोक ते आईला राग यायला लागली बघा आम्हाला एक आमच्या मुलग्याला कोण तर काय तर म्हणलं की नाही आपल्याला राग येतोय तसं सुंदरा देवीला सकट राग यायला लागली माझ्या पोटाला जर मुलगा चांगला आलं असतं लोक माझ्या मुलग्याला नाव ठेवलं असतं काय येडोबाळ्या खुळ्याबाळ्या म्हणलं असतं काय अरे हालशीत नाता मी केलेली नवस काय होतं अरे पांडुरंगा मी कसलं नवस केलं तुम्ही कसलं पोरं दिलं मला नाही दिलं असतं तर बाहेरी झालं असतं असला कसला अडाणी पोरग दिलं म्हणून त्या पांडुरंगाला म्हणायचं सुंदरादेवी
त्या हालशीतनाथाला म्हणायचं सुंदरादेवी. ही बघून बघून सुंदरादेवीला कंटाळा आली. काय रे बाळा नेमकं तू कोण आहे म्हणा लागली. आहे मी कोण आहे तू मला बघायचं आहे ना. मी कोण आहे मला बघायचं आहे काय. आई तुझ्या पोटाला मी जन्माला तू भाग्यवान आहे म्हणलं आईला. बघा भाऊ मामा सांगितलं आईला सुंदरादेवीला, अगं आई तुझ्या पोटाला मी जन्माला आलो तू भाग्यवान आहे. बघ माझा अवतार म्हणलं. पुढं पांडुरंग पाठीमागं महादेवाचा अवतार बाळू मामा. त्रिशूल घेऊन हातामध्ये त्रिशूल, वाघाचं चमड कमराला, पाठीमागं महादेव. आईनं नमस्कार घातली हो आपल्या मुलाला. आई नमस्कार केली. धन्य आहे रे माझा मुलगा. माझा मुलगा ही मुलगा नव्हे हे साक्षात महादेव आहे. महादेवाचं रूप दाखवलं स्वतः आईला. तेव्हा आईला माझा मुलगा कुळ्या तर असून दे येड तर असून दे तुम्ही काय म्हणायचं म्हणा, माझा मुलगा मला देवासारखा आहे म्हणा लागली. असं करता करता बाळूमामा अकोला गावामध्ये चमत्कार केलं. एक दिवशी रुसून झोपलं. किती लोक गेली. अरे बाळ्या उठ बाळ्या उठ बाळ्या उठ म्हणा लागले, बोंबला लागली. काय ही पांडुरंग संघ बोलत होतो. समाधी लागलेली होत. पांडुरंग संघ गप्पा मारायचं. पांडुरंग जवळ आला का नाही बाळूमामाला काय समजत नव्हती. मी चित्त आहे काय मेला आहे, माझ्यात कुठं कोण आलंय का बोलतात हे काय कळत नव्हतं. फक्त ध्यान समाधी लागायचं बाळूमामाला. मग बोंबला लागली. अगं सुंदरा तुझा मुलगा मेला बाळ्या मेला. तो बोंबलत गेली. येऊन बघत मेले वाणीच पडलं होतं. 15 वर्षाचा मुलगा होतो. मेले वाणीच पडलं होतं. मग आता काय आता न्यायचं म्हणली. आता मर उचलायला चालू केली. तक्षण बाळूमामा उठून बसलं. अरे बाळ्या काय कोल्यावानी बोलता काय हसा लागला. सगळ्याला आमचं वरचा जीव वर कालचा जीव कालच झालं काळजी चालली होती. आमच्या संग शेता करतोस काय रे शेण म्हणून वडील मायाप्पा त्याला जरा शिवीगाळी द्यायला लागलं. वडील म्हणलं तर म्हणणारच हो. वडील शिवीगाळी. अरे बाबा मी कोण आहे तुला अजून समजलो नाही म्हणलं. अरे चुकाळीचे अजून कोण आहे काय म्हणतो काठी घ्यायचं. असं करता करता अक्कोळ गावामध्ये चंदूलाल शेडजीच्या घरात चाकरी ठेवली. धनगरचा पोर म्हणून बाळूमामानं सांगितलं, अरे बा मला चाकरी ठेवू नको. मला एक 10 मेंढरा आणून दे. 5 मेंढरा आणून दे. 5 मेंढराचा 50 मेंढरा करून दाखवतो. नाहीतर मला एक 5 गाय आणून दे. 5 गायचं ते 50 गाय करून दाखवतो. काय कुल्यावानी बोलताय का सुंदरा ही पोरग. बायकोला म्हणा लागली मायाप्पा काय कुल्यावानी बोलताय का. अहो बोलून दे. माझा मुलगा काय बोललं तर मी सत्य बोलतोय म्हणलं सुंदरादेवी. माझा मुलगा आहे तो. माझ्या पोटात मी जन्म दिलाय. 9 महिना 9 दिवस वागवलंय मी. ती कोण आहे मला एकटीला माहित आहे. धनी ती तुम्हाला सकट ठाव नाही म्हणलं. तुझा लाडानं तर पोरं बिघडलं म्हणलं. आई माझा मुलगा महादेवाचा अवतार आहे म्हणून कुणाला सांगितलं नव्हतं. असं करता करता अकोला गावात चाकरी ठेवली. चंदूलाल शेडजी त्याला एक फुटलेली ताट दिलं. जेवण करायला वाटे दिलं. एक तांबे दिलं. पाटलेली गोंगडी पाटकी गोंगडी दिली बघा भगवंताला झोपायला. बाळूमामांचं वय किती होती चाकरीला गेलं तेव्हा. फक्त 10 वर्षाचा बाळूमामा होतो. 10 वर्षाचं बारक्या पोऱ्याशी काय कळणार आहे हो. फक्त 10 वर्षांचा बाळूमामा गया राखायला गेली. 60 गया 60 म्हश्या आणि शेरड गिरड काय तर होती त्या मालकांचं सगळं बाळूमामाच्या जबाबदारीनं. अरे बाळ्या ह्या गोट्यात झोपायचा. गोट्यातनं हात करायचा यायचा नाही. ताकीद केली चंदूलाल शेडजी. ठीक आहे म्हणला. बाळूमामा जाऊन जाऊन पाय ठेवलं. एक गाय आजारी पडलं होतं. बरोबर 15 दिवस पाणी प्याय नव्हतं. एक गासभर गवत काय नव्हतं. बाळूमामांचं वडील आणि ती घर मालक चंदूलाल शेडजी
असं गप्पा मारताना पाठीमाग त्या गोट्यामध्ये बाळूमामा आला. त्या आडवं पडलेले गायला अगं उठ म्हणताना नाही तुला गोपता यायचो. 36 कोटी देव तुझ्या अंगात आहे, उठ ही घे चारा म्हणलं. गाय उठून उभारली. हो किती सत्पण आहे, हो शब्दाला किती ताकद आहे. बाळूमामाच्या शब्दाला किती ताकद आहे. उठ. 15 दिवस आडवं पडलेली गाय उठलं. बाळूमामा चारा दिलं, खाल्लं, पाणी आणून पाजलं. तवर येऊन बघितलं. अरे म्हणलं तू चंदूलाल शेठजी, अरे मायप्पा, अरे गुणाचा पोरगा आहे, मी संभाळ करतो, काळजी करू नको रे, चिंता करू नको. ही पोरग तू काय काळजी करू नको, मी माझ्या घरात त्या पोरग्याला सांभाळ करतो रे बाबा. 15 दिवस चालती गाय, काय बी खाल्लं नव्हतं, पिल्लं नव्हतं. हा जातय काय, मरतय, वाचतय का, मला कोण पडलं होतं रे. पोराच्या हातनं गाय खाल्लं म्हणून एवढं हुकू आलं त्या चंदूलाल शेठजीला. ठेवून घेतलं तर बी धनगर लोकांना त्या वेळेला आत घरात घेत नव्हती तिने. ए बाल्या, ही ताट, ही तांबे, ही ताळी, ही कोंबडे घे, इकडं झोपायचा. ते काय म्हणलं. बाळूमामानं 1 वर्ष चाकरी केली तिथं. प्रत्येक टायमाला दारा काढायचं, त्यांचं सगळं जनावरचं सेवा करायचं. बाळूमामा पाय ठेवलं त्या घरात. कुठल्याला म्हशीला आटली होती दूध, कुठल्या गाईला दूध नव्हती. 1.25 लिटर दूध द्यायला लागली. हो 1.25 लिटर दूध द्यायला लागली आटलेली म्हश्या. चंदूलाल शेठजी म्हणलं, काय रे बाळ्या, काय जादू केलं काय रे. अरे 6 महिना झाली, 2 3 महिना झाली गाय ही म्हस दूध द्यायचं बंद केली, ती आटली होती. काय नाही हो, जादू गिदू काय नाही. त्यांच्यावर भक्ती ठेवलं, प्रेमपार केलं, शब्दांना राखलो, त्या आशनी चारा अन्न पाणी दिलो म्हणताना ती देत. मग पटलं त्या मालकाला बी, कराय म्हणलं. असा करता करता ते दर्शन मंदिर बसा तिकडे करता 1 वर्ष चाकरी केलं. 1 वर्ष बाळूमामाला जेवण करायला बसला का नाही, ती वाढलेली दही असून दे, दूध असून दे, आमटी असून दे, ती कालीच पडायचं. फुटलेली ताली होती ना 2 ठिकाणी. मग बाळूमामानं अक्कोळगाव मध्ये आता सगळं ऊस गिस काय तर पीक केल्यात. अगोदर माळरान होती तिथं बाळाप्पा पाटलांचं म्हणून एक शेत आहे अक्कोळ क्षेत्रामध्ये. त्यांच्या रानामध्ये बोराटीचं झाड आणि बाबलीचं झाड. बरस दुपारी 3 वाजता सावलीला बसलं होतं. बरस जनावर पुढे हिंडत होती, गाय म्हश्या. बाळूमामा पुढे जा म्हणलं तर जायचं. ती असं सावलीला बसलेली देव विचार केला, माझ्या चंदूलाल शेठजी मला ताट फुटलेली ताळी दिलेली आहे, ह्याला काय तर करायला पाहिजे म्हणलं. बोराटीचा आणि बाबरीचा काटा घेतली, आणलं आणि खिशात घातलं. सगळं जनावर गाय गी बांधलं, दारा गिरा काढून दिली. ह्या टायमाला तिला वाढायला चंदूलाल शेठजीचे मालकीन आली. वाढलं, बघितलं हात धुताना आणखीन पडा लागली. ते काय केलं बाळूमामा, उजव्या साईडला आणि डाव्या साईडला फुटलेली ताळीला काटा घुसवलं आणि जय हलशीद नाथ म्हणलं. ऐका इकडं, चुलीकडे नाही बोलता, चुलीकडे. बाळूमामा काटा घातल्यानंतर त्या दिवशी रविवार दुपारी, त्या दिवशी रविवार होत, बरोबर रात्री 10:25 झालती. जय हलशीदनाथ म्हणलं. 13 दिवसानं सोन्याचं ताळी झाली ती. फक्त 13 दिवसानं रात्री 1:30 वाजलेली. चंदूलालच्या घरात 60 कंदील लावलेली होती. मोठं घर होती, लाईट नव्हती त्या वक्ताला. 7 कंदील लावलेली होती प्रत्येक रूम मध्ये. आणि बाळूमामा झोपलेली ठिकाणी बी एक लांब कंदील होती. सर्व कंदील बाळूमामांच्या ती कोपऱ्याचं ताट सोन्याचं गंगाळ झाली. त्याच वक्ताला आपाप कंदील इजली, अंधार पडली. आणि बाळूमामा काय गोट्यामध्ये ठेवलेली ती ताट बंगा, ती सोन्याचं चालती का नाही.
असं रात्री 1:30 वाजता अंधार पडल्या पडल्याला ती जाग आली मालकीनला आणि मालकाला. अगं उठ की, काय चमत्कार घडलाय बघ. काय झालं हो? अरे आपल्या घरात पूर्ण अंधार पडलंय, ती धनगरचं पोरग बाळू झोपलंय, तिथं उजीड दिसायला लागलाय, चल चल बघायला म्हणले. अहो होय की हो म्हणली. नवरा बायको येऊन बघा लागली. चंदूलाल शेठजी त्यांचं धर्मपत्नी कसं पुढे येत्यात तसं त्या ताळीतनं एकदा उजेड पडायचं, एकदा भगवंत महावीरांचं दर्शन व्हायचं, एकदा भक्ती दर्शन दिसायचं, असं तर त्यात मध्ये दिसा लागली. अरे बाप रे, हे काय पोरांच्या हातनं काय चमत्कार झाली. बघायला धनगरचं पोरग येडं म्हणतात. काय आपण दिलेली ताळी फुटलेली होती, सोन्याचं ताट झालंय, सोन्याचा गांगाळ झालाय म्हणली. कसा कसा पुढे जातात तसं उजेडच पडली. त्या दिवशी उजेड पडलंय, अजून सकट बाळमांच्या दरबारात उजेडच आहे, उजेडच राहणार. त्या दिवशी उजेड ती जन्मला अकोला गावामध्ये, त्या दिवशी उजेड अकोला गावात उजेड पडले. नंतर चाकरीला गेल्यानंतर ही ताट मध्ये चमत्कार झाला, उजेड पडलं. ते उजेड अजून आहे. एवढं सत्वाचं बाळूमामा आहे. बाळूमामाला ताकद भरपूर आहे, शक्ती भयंकर शक्ती आहे, शब्दाला ताकद आहे, भंडाराला ताकद आहे. असं बघितलं तिने. ही आपण पोरग झोपलंय, झोपून दे म्हणलं की ताक उचलली, देवारीवर ठेवली. सकाळी बाळूमामा उठलं, त्याचं काम धंदा झाल्यानंतर त्या गोट्यापाशी जाऊन बघतोय, फक्त ताट नव्हती, वाटे आणि तांबे होती. अरे देवा, मी रात्री ठेवून झोपलो, माझं गंगाळ कुठं गेलं, माझं ताट कुठं गेलं, कुठं हरिवला, कोण घेतलं. आईसा म्हणून हरी मारली. काय रे बाळू म्हणतो. आली बाहेर ती ताई. अहो माझं ताट आम्ही घेतला म्हणलं. अहो माझं ताट मला द्या म्हणलं. अरे तुला दुसरं देतो ना मी, एक ताट तुझं आम्ही घेतला, मी 5 ताट देतो. नाही म्हणला, मला 30 ताट पाहिजे. अरे तुला कपडा देतो, ताट नाही म्हणलं. सूर्य द्रुपदी वनात असताना सूर्यदेवाना द्रुपदीला कसं ताळी दिलेली आहे तसं ताळी ती माझी आहे, माझी ताळी मला देऊन टाका. नाही देत म्हणलं. आम्ही दिला ना ती ताळी तुला. तुम्ही कोणाला दिलंय? तुला. मग ती ताट माझं झालंय की म्हणलं बाळूमामा. अरे तुला आम्ही दिलतो ना. असं भांडण लागले. बाळूमामाला पटलं नाही. बर, अजून माझं लय तुमच्या घरात कार्य व्हायचं होतं, चमत्कार करायचं होतं, विशेष आपलं मी आलेले काम झालं, मी निघालो माझ्या घरी म्हणून चंदूलाल शेठजीचं घर सोडलं, आपल्या घरी गेलं बाळूमामा निघून. आपल्या घरी तिथंच बाजूला साईडला होती. त्या दिवशी नेमकं शिगाव गाव म्हणून कर्नाटक मध्ये आहे, तिथनं गंगूबाई माहेरला आलती. बकऱ्या तिकडं होती त्यांची, हिऱ्या पट्ट्यालाड्यांची. मग गंगूबाई आलं, बाळूमामा बी आलं. मग आईला म्हणली गंगूबाईनं, अगं आई, आमच्या बाळू लहान आहे, त्याला काय समजत नाही, येड आहे, कुळे आहे, त्याला कशाला चाकरीला पाठवता. माझ्या सासरवाडीला 1200 बकरी आहे, मी जतन करतो, माझ्या भावाला मी जतन करतो, माझ्याकडं लावून द्या. मग मायापा म्हणला, हे सुंदरा, गंगूबाई काय म्हणताय बघ, ते आपल्याला इथं जमिवत आहे ना, आपला मुलगा कोळा येडा आहे, लावून द्या बनी संघ, आपल्या मुलगी आहे, आपलाच मुलग्याला भावाला लक्ष ठेवतय, ध्यान देतय. ठीक आहे म्हणलं. बाळू मामाला मेंढ्या राखायला फस्ट लावून दिलेली गाव कर्नाटक राज्य, हावेरी जिल्हा, तालुका शिगावा, गाव बंकापूर. बंकापूर गावामध्ये सुरेश बापू हांडेराव, शेतमालकांचं नाव लिहून घ्या. ह्या ठिकाणी बाळूमामा बनीच्या बकरी राखाय गेली गंगोताईची. राखता राखता बंकापूर गावामध्ये चमत्कार केलं भगवंत. फक्त 16 वर्षाचं बाळूमामा होत. चमत्कार केलं. काय केलं? बंकापूरच्या पलीकडं गुड्डू चन्नापूर म्हणून 6 किलोमीटर अंतरावर एक गुड्डू चन्नापूर गाव आहे. मेंढ्या गेलती तिकडे हिंडायला. सायंकाळी बकरी तळावर माघारी येताना त्या गावात एक असं घडलेली, बंकापूर गावामध्ये. त्या मुलीचं नाव गंगूबाई, आई वडिलांचं नाव निलामा नेलापा, सत्यपती निलामा नेलापा.
त्याच निलापाला मुलगी गंगूबाई. मग ती मुलगी होती 11 वर्षाची. अकस्मात पहिल्या दिवशी आई वडिला संग, आताचा मुली काही जायत नाही, तेव्हा आई वडिला संग मुला रानात कष्ट करायला काम करायला जायत होती. तसं ती मुलगी आई वडिला संग पहिल्या दिवशी गेलती. मग भरपूर रानात काम केले. कंटाळली मुलगी आली. 9 वाजता भाकर तुकडा खाऊन झोपली. अकस्मात रात्री 12:30 वाजता मुलगी वारली. झोपलेली ठिकाणी मुलगी वारली घरात. सकाळी 9 वाजलं. आई उठली, काम केली. वडील उठलं, बैलाला पाणी पाहिजे, सगळं झालं. आता जेवण करायच्या टायमाला अजून आपली मुलगी उठलं नाही. उठू जा म्हणलं. ठीक आहे उठू. नंतर काल ती लई कष्ट केलंय रानामध्ये म्हणलं. 10 वाजलं. 10 वाजता बघून हातरुणातली पोरगी उठवायला जातय. ती जिद्द असलं तर उठल. पोरगी मेलेली होती हो. तिकडे इकडे सगळे हा म्हणून तर आवाज गेलं त्या निलापाचा मुलगी मेली, निलापाचा मुलगी मेली. तेव्हा लई लोक यायचं. आता कोण येत नाही. सुखी एवढ्यात आहे बर का. हा बघा, एक मशानवाटामध्ये माणसाला माणूस एकदा लग्नात कशात बी ही माणूस, आता आम्ही असून दे तुम्ही असून दे, मी एक 4 लोकाला पाहिजे तरच मला 12 लोक येत आहे लग्नात बी. आम्ही वारल्यानंतर आम्ही नाही कुणाला गेलं, आम्हाला कुणी कुत्र बी येत नाही. असा त्या मुलगी वारली. आता त्याला दम द्यायचा म्हणून 4-4:30 वाजलं होतं. त्या टायमाला मसानभूमीला नेताना बाळू मामा समोर आलं. काय यात्रा कुणीकडे निघाली म्हणली. अरे धनगरा, यात्रा नाही, बाजूला सर मर्दा पोरगी मेलेली आहे, मड आहे, निघालो मशानभूमीला. बाळू मामा म्हणलं मुलगी मेलाय, उतरा उतरा खाली उतरा. अरे धनगरा सर साईडला म्हणले. नाही नाही, मला कसं माणूस कसं मरतय मला ठाऊक नाही. बाळू मामा म्हणला जनाबाई 5 वर्षाची होती. आई वडील पंढरपुरात मेली. आई वडील कसं मेली, बाई कसं मरतय तसं जनाबाईला ठाऊक नव्हतं, तसं मला बी ठाऊक नाही आहे. त्याला उतरा खाली बघू कसं मरतय. उतरली किंवा 11 वर्षाची गंगूबाईला मेलेली पोरगीला उतरली. बाळूमामांच्या कंद्यावर शाल होतं, गोंगड, काळा गोंगड. जय हालशीतनाथ म्हणलं. त्या पोरगीच्या अंगावर 2 वेळा असं गोंगड कांबरली आणि कांबरून वर काढली. म्हणलं बाळूमामा स्वतः तोंडानं म्हणलं. काय म्हणलं तवाय काय, अगं ताई तू कुणा संग बोलत नाही, तू रुसलोय म्हणून तुझा संग गप्प मारायला आणि बोलायला किती माणसं आलाय बघ. उठून उभार, त्या माणसा संग उठून उभार आणि बोलत घरी जा म्हणलं. रात्री मेलेली पोरगी दुसऱ्या दिवशी संध्याकाळी 4:30 वाजता मशान वाटायला नेणारा पोरीला बाळूमामाच्या शब्दाला उठून बसली, बोलत बंकापूर गावामध्ये गेली. अक्कोळगावमध्ये कास मित्र होत बाळूमामांचं, लिंगायत समाजाचा गुंडाप्पा म्हणून. एक ताट मध्ये खायचं, एका तांब्यातलं पाणी प्यायचं, दोघं बी एवढं मित्र. अकस्मात बाळूमामा घरात आणि गुंडाप्पाचं वय बी बारकावच होत. एका 10-11 वर्षाचा गुंडापा होता. बाळूमामाला बी तेवढाच वय असेल तेव्हा. 9-10 वर्षाचा बाळूमामा होता. मित्र, एकमेकाला मित्र. अकस्मात गुंडाप्पा वारलं आणि मायाप्पा बाळूमामांचं वडील, अरे बाळू तुझा मित्र गेला की रे म्हणलं. कोण मित्र? अरे तुझा गुंडाप्पा गेला की रे. कुठं गेलं? अरे तू गुंडाप्पा वारला की रे, 1-2 तास झालं. हा गुंडाप्पा वारलं? अरे बा काय सांगतोस तू, माझे परमिशन नसल्याशिवाय, मला सांगितल्याशिवाय ताकद आहे का त्या यमाला रांडाच्याला म्हणलं. कसा गुंडापा जात आहे मला बघायचंय म्हणलं. पळूनच गेलो बाळूमामा. असा कपाळावर हा बघा असं बोट ठेवली, 3 बोट विभूती लावलेली, मध्ये बोट असं ठेवली तिच्या कपाळावर. अरे गुंडाप्पा किती टाइम झाला रे तू झोपून, उठ वर उठ बघू.
अरे कुणा कुठं आहे रे तू यमा, दे तिला माघारी म्हणलं. गुंडापा उठून बसला. असं चमत्कार केलेली भगवंत महाराष्ट्र राज्य पुण्यभूमी पवित्र सोलापूर जिल्हा माढा तालुका परित्यवाही मध्ये बसलाय बघा. उजीड बघा हे उजीड कायम तुम्हाला बाळूमामाने दिला. आता या सत्यवा देवीचा चमत्कार आहे. आई आलाय आपल्या गावामध्ये. या सत्यवा देवी साधी नाही, आदि माया, आदि पार्वती, आदि शक्ती. हिचं मूळ नाव पहिल्या योग मध्ये कळका देवी अवतार आहे. सत्यवा देवी साधी नाही, कळका देवी अवतार. कळका देवी पार्वती झाली, पार्वती देवी रुक्मिणी झाली. तीच रुक्मिणी देवी आज सत्यवा आपल्या समोर उभा आहे. सत्यवासाठी टाळी वाजवा. आणि सत्यवा देवी आपल्या समोर शांतीलाल कोळेकर आहे बघा. आज 6 वर्ष झालं हिंच्या सपनात सत्यवा देवी कसं गेलत. हिंचं आमचं ओळख नव्हतं काय सुद्धा नाही. काय जसा सुरेश कारभारी कोण, सत्यवाचा बघा कोण, शांतीलाल कोळेकर कोण, काय ठाऊक नव्हतं. पंढरपूर तालुका कुर्लेवाडी रोडला आडीव गावामध्ये गणेश मोरे यांच्या शेतामध्ये बाळूमामाचा जन्मोत्सव होते. एक महिना होता ह्या जागा. आता 20 दिवस 2 एकरात पालखी होती. रेल्वे रस्त्याला रोडावरच होती. पुढं गाव, पाठीमाग रेल्वे रस्ता, त्याला चिटकून पाठीमाग आपलं हे असं मंडप सजलेली देव उतरली होती. आता 20 मुक्काम एकर रानात होती आणि ती 2 एकर मध्ये मक्का खनिज मोडाय आलेली. मेंढर काऊन सगळं ही केली, रोटरला बसवला. त्या वक्ताला मी, माझं गाव तिकडं आहे कर्नाटक मध्ये, बेळगाव जिल्हा, बैलहोंगल तालुका, गाव वन्नूर माझा. मी गावाला गेलतो. मग आमच्या गावामध्ये 1-2 जण भक्त होती. अनुली गावचा एक हनुमंत मोठे, एक बाळू पाटील म्हणून. ती हिनी सपनात सत्यवा देवी गेले. रात्री किती वाजता गेले? 4:25 पाठ. हा, पाठ 4:25 सत्यवा गे हिंच्या सपनात आले. अरे बघता, उठा उठा उठा. अरे माझं ध्यान होईत नाही करा, माझं ध्यान करतो काय नाही, मला बघायचं आहे. अरे अशा दिक्क्याला जावा, पुढल्या दिक्क्यावर माझी बकरी आलेली आहे, जाऊन दर्शन घ्या जा. असा सपन पडलं. आणि सकाळी पालखी हुडकत आलं की ही बादर ते समोर आहे बघा, खोटं नाही. खरे खरे. हा, मग हुडकत आलं. मी तर नव्हतो. मग सगळं आलं, दर्शन घेतलं. म्हणा काय आता कसं ही मोबाईल मध्ये घेत्या तसं सगळं घेतलं, आरती केली, गेलं हिनेच आरती केलं. पुन्हा 4-4 दिवशी का 5व्या दिवशी मी आलं. आल्या बेटाला मला भेटलं, हिने नमस्कार केलं, माझं बी देवाचं दर्शन घेतलं, माझं बी पाया पडला, सगळं ओके म्हणलं. तेव्हापासून ह्या चॅनल वाल्यासाठी ह्या सत्यवा देवीचा अवतार महाराष्ट्रामध्ये गाजली. शांतीलाल कोळेकर युट्यूब चॅनल, गाव जळवली, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर. जय बजरंगबलीचं भक्त आता साक्षात बाळूमामा सत्यवा देवीचं भक्त झालंय बघा. कोण कोणाला फोन लावत नाही, किती भाविक आल्यात बघा. बाळूमांच्या आरतीसाठी, बाळूमांच्या आरतीचा लाभ आहे. बाळूमांचा महाप्रसाद खाल्ला तर लाभ आहे. आज सकाळी बघितलं तुम्ही, 10.5 महिन्याच्या खाली आम्ही धाराशिव जिल्हा परंडा तालुक्यामध्ये मुगाव गावाला होतो. सोडली बातमी सकाळी. हा, आज बातमी बी मोबाईल मध्ये आलंय. फक्त भगवंताच ओटी मूल नाही म्हणून आली, भगवंताचा आशीर्वाद करून ओटी भरली. त्या मुलीला आईच महिना झाला, दोन्ही बे पोरीला मुलगा झालाय. गाव मुगाव, तालुका परंडा. त्यांचा सकाळी माईक वर बी सांगितलं बघा त्यांनी. म्हणताना तुम्ही आम्ही एकच काम करायचं, हा बाळूमामा हाय म्हणून कोण त्याचं दर्शन घेईल त्याला नेकी 100% बाळूमामा आहे. सत्यवा देवी साक्षात पार्वती देवी अवतार आहे म्हणून कोण सत्यवा देवीला हात जोडल त्याला साक्षात सत्यवा देवी त्यांच्या घरात पाणी भरतय. कोण नाही म्हणून त्याला नाही. तिने सत्यवा देवी सांगितलंय, अरे मला कोण हाय म्हणता मी त्याला मी हाय. माझा धनी बाळू, माझा मालक, जगाचा मालक झालाय.
त्याला बी कोण हाय म्हणतोय तो हाय नाहीतर नाही. असा यांचा पौर दोघांचा. चांगलं. बोला बोला बाळूमामांच्या नावाने चांगले. बोला बोला सत्यवादेवीच्या नावाने चांगले. जय बाळूमामा, जय बाळूमामा. जय सत्यवादेवी. जय श्री. असेच आपले नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि बाळूमामाची आरती प्रवचन रोज पाहण्यासाठी विसरू नका. बोला जय बाळूमामा.